हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थँक्यू असे एखाद्या व्यक्तीनं आपल्याला म्हटले, म्हणजे अर्थातच आपण एखाद्याला मदत केली तर समोरच्या व्यक्तीला आपल्याला थँक्यू म्हणतो. तेव्हा त्या थँक्यूला आपण कसे उत्तर द्यायचे, म्हणजेच कोणत्या सिच्युएशनमध्ये थँक्यूला कोणते उत्तर द्यायचे तेच आपण बघणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. जनरली एखाद्या व्यक्तीने थँक्यू म्हटल्यानंतर आपण वेलकम असे म्हणतो, पण या वेलकम व्यतिरिक्त आपण कोणते उत्तर द्यायचे आणि कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये द्यायचे ते आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. आता सर्वात आधी आपण वेलकमबद्दल बघू. म्हणजेच थँक्यू म्हटल्यानंतर आपण जेव्हा वेलकम म्हणतो तेव्हा त्याचा काय अर्थ होतो. वेलकम म्हणजेच स्वागत आहे. केव्हा केव्हा आपण यू आर वेलकम असे सुद्धा म्हणतो, म्हणजेच याचा अर्थ आपले स्वागत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की तुम्ही परत सुद्धा मला मदत मागू शकता. माझी मदत घेण्यासाठी तुमचे स्वागत आहे. मी पुन्हा किंवा परत सुद्धा तुम्हाला आनंदाने मदत करेन. आता दुसरा रिप्लाय बघू. नो प्रॉब्लेम. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. समजा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये गेलात किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथे एखाद्या व्यक्तीचा पेन खाली पडला, तर तुम्ही त्याला तो लगेच उचलून देतात. मग तो तुम्हाला अर्थातच थँक्यू म्हणेल. मग तुम्ही काय म्हणाल, तर नो प्रॉब्लेम. म्हणजेच तुम्ही एखाद्याची छोटीशी मदत केली तर त्याच्या थँक्यूला तुम्ही नो प्रॉब्लेम असं उत्तर देऊ शकता. नो प्रॉब्लेम याचाच अर्थ काय की काही हरकत नाही. आता आणखी एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. तुम्ही लिफ्टमधून जात असाल आणि एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही लिफ्टचे बटन दाबले, तर त्याने म्हटलेल्या थँक्यूला सुद्धा तुम्ही नो प्रॉब्लेम असे उत्तर देऊ शकता. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती ॲड्रेस विचारत असेल, मग आपण काय करतो, अर्थातच त्याला तो ॲड्रेस समजावून सांगतो. मग त्याने थँक्यू म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही नो प्रॉब्लेम असं तुम्ही त्याला रिप्लाय देऊ शकता. आता बघा, तिसरा रिप्लाय आहे इट्स ओके. आता हे उत्तर तुम्ही केव्हा देणार, तर समजा तुम्ही सर्व फॅमिली मिळून एखाद्या फंक्शनला जाता आणि 4 व्हीलर गाडी थोडीशी पुढे गेल्यावर तुमची बहीण तुम्हाला म्हणते की माझा मोबाईल तर घरीच राहिला. तर अशा वेळेला तुम्ही काय करता, गाडी परत घरी आणता. घरी आणल्यावर घरात जाता, लॉक उघडता, लाईट लावतात, त्यानंतर मोबाईल घेऊन परत गाडीत येतात. तर अशा वेळेला अर्थातच तुमची बहीण तुम्हाला थँक्यू म्हणणार, कारण तिला सुद्धा माहिती असते की तुम्हाला हे काम करताना थोडा त्रास झाला. मग तिच्या या थँक्यूला तुम्ही काय उत्तर देणार, तर इट्स ओके. आता आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. समजा शेजारील व्यक्तीचे कपडे आपल्या कंपाऊंडमध्ये आले किंवा एखाद्या व्यक्तीचे कपडे आपल्या गच्चीवर उडत आले, तर आपण काय करतो, ते त्याच्याकडे नेऊन देतो. ते नेल्यावर ती व्यक्ती अर्थातच आपल्याला थँक्यू म्हणणार. मग अशा वेळेला सुद्धा तुम्ही काय रिप्लाय देणार, तर इट्स ओके. कारण हे जे काम आहे ते अगदी पेन उचलण्यासारखं अगदी सोपं काम नाही, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी तिथे मेहनत करावी लागली. आता अशा वेळेला तुम्ही तिथे वेलकम किंवा नो प्रॉब्लेम असा रिप्लाय नाही देऊ शकणार, कारण ते फक्त फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यासारखं होईल. आता चौथा रिप्लाय आहे माय प्लेझर किंवा आपण इट्स माय प्लेझर असं सुद्धा म्हणतो. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा तुम्ही तुमच्या बहिणीसाठी, भावासाठी, आई वडिलांसाठी, कोणासाठी तरी एक बर्थडे पार्टी, सरप्राईज बर्थडे पार्टी अरेंज केली. आता ती पार्टी बघितल्यानंतर तिला अर्थातच खूप आनंद होणार आहे आणि जेव्हा ती थँक्यू म्हणते तेव्हा तुम्ही तिला काय रिप्लाय देणार, तर माय प्लेझर किंवा इट्स माय प्लेझर. आता माय प्लेझर किंवा इट्स माय प्लेझर याचाच अर्थ काय होतो, तर माझे भाग्य आहे की मी तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी हे करू शकलो, अशा प्रकारे. आता तुम्ही हे उत्तर तेव्हा सुद्धा देऊ शकता जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही एखादी गिफ्ट दिले आणि त्याने तुम्हाला थँक्यू म्हटले, तर तुम्ही काय रिप्लाय देणार, माय प्लेझर. म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट आपण आपल्या मनाने दुसऱ्यांसाठी केली आणि त्यांनी आपल्याला थँक्यू म्हटले, तर आपण हे उत्तर देऊ शकतो. आता नेक्स्ट रिप्लाय आहे आय एम हॅपी टू हेल्प. आता हा जो रिप्लाय आहे ते तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता जेव्हा ते तुम्हाला थँक्यू म्हणतील. म्हणजेच याचा अर्थ काय, तर मला आनंद झाला की मी तुमच्या कामात आलो. आता पुढचा रिप्लाय आहे एनी टाईम. आता हा जो रिप्लाय आहे तो तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये किंवा कस्टमरसाठी सुद्धा वापरू शकता. त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा तुम्ही तुमच्या मित्राची मदत केली, म्हणजेच त्याचं एखादं काम होत नसेल पण तुम्ही मदत केली त्यामुळे त्याचं काम झालं आणि तो जेव्हा मग थँक्यू म्हणेल तेव्हा तुम्ही त्याला काय रिप्लाय देऊ शकता, तर एनी टाईम. आता एनी टाईम म्हणजेच काय, याचा अर्थ काय की मी तुझी मदत करण्यासाठी कधीही तयार आहे. आता पुढचा रिप्लाय आहे
डोंट मेन्शन इट किंवा मेन्शन नॉट. आता थँक्यूला रिप्लाय म्हणून बऱ्याच वेळेला आपण डोंट मेन्शन इट किंवा मेन्शन नॉट असेही म्हणत असतो. आता याचाच अर्थ काय की थँक्यू म्हणायची काहीही गरज नाही, छोटंसं तर काम होतं. आता हे जे रिप्लाय आहे ते तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये सुद्धा यूज करू शकता. तर हे सर्व आहेत रिप्लाय जे आहेत ते थँक्यू म्हटल्यानंतरचे सर्व रिप्लाय तुम्ही देऊ शकता. आता मी माझ्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा प्रत्येक वेळेला थँक्यू म्हणत असते. का म्हणत असते तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्यासाठी, तुम्ही लाईक करण्यासाठी, तुमच्या कमेंट्ससाठी ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला थँक्यू म्हणत असते. सो आताच्या व्हिडिओसाठी सुद्धा म्हणजेच आताचा व्हिडिओ पाहिल्यासाठी सुद्धा तुम्हाला थँक्यू.